मीरा भाईंदरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। गाडीतील एअरबॅग अचानक उघडल्यानं 25 वर्षीय युवकाचा मृत्यू झालाय। मोहित सोनी वय वर्ष 25 असं मृत तरुणाचं नाव असून तो शहरातील प्लेंजट पार्क परिसरात ही घटना घडली आहे। या प्रकरणानं सर्वत्र खळबळ व्यक्त होतीये। प्राण वाचवणाऱ्या एअरबॅगनं जीव घेतल्यानं या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होतीये। याबाबत सविस्तर माहिती अशी की मोहित सोनी हा तरुण गाडी चालवत असताना गाडीतील एअरबॅग अनपेक्षितपणे उघडली। या घटनेत मोहित सोनी यांच्या मानेवर गंभीर दुखापत झाली। त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी टेंबा रुग्णालयात पाठवण्यात आला। मोहित सोनी यांच्या मृत्यूमागील नेमकं कारण काय, गाडीतील एअरबॅग नेमकी कशामुळे उघडली आणि या घटनेत अन्य कोणते तांत्रिक कारण आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। वैद्यकीय अहवाल, तांत्रिक तपासणी आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील चौकशी करण्यात येत असून अधिक तपशीलवार माहितीची प्रतीक्षा आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। गाडीच्या एअरबॅगमध्ये प्रामुख्याने नायलॉन किंवा पॉलिस्टरचे बनवलेले हलके आवरण आणि सोडियम अझाईड हे रसायन असतं। अपघाताच्या वेळी या रसायनांमध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन नायट्रोजन वायू तयार होतो आणि काही सेकंदाच्या अगदी काही भागात एअरबॅग फुगून बाहेर येते। एअरबॅग नायलॉन किंवा पॉलिस्टरच्या धाग्यांपासून बनलेली असते आणि आतून सिलिकॉनचं कोटिंग असतं। जेव्हा अपघात होतो तेव्हा सेन्सर सिस्टीम सिग्नल देते आणि एअरबॅगमधील सोडियम अझाईड व पोटॅशियम नायट्रेट जळतात। यामुळे नायट्रोजन वायूचा स्फोट होऊन एअरबॅग 10 सेकंदाच्या आत फुगते।